लेट सेलिब्रेट यार, लेट सेलिब्रेट. आज बऱ्याच दिवसांनी भेटलोय आपण. आळवलेल्या तानेनंतर बऱ्याच वेळानं येणाऱ्या समेसारखे. आज सुरू झालंय गाणं आणि त्याचा रिदम बोलण्यात आलाय. लेट सेलिब्रेट यार. आज तू आलायस एखाद्या जुन्या श्रावणातला मेघ होऊन. आज तू आलायस एखाद्या जुन्या श्रावणातला मेघ होऊन, किंवा असं म्हणू एखाद्या युवतीच्या डोळ्यातली काजळाची रेघ होऊन. बघ ना, यमक किती छान जुळलाय. कविताही जमली आहे. लेट सेलिब्रेट यार. खरंच काय लागतं रे सेलिब्रेशनला? एक बाटली, 2 ग्लास, 2 जण आणि एक कारण. कारण दोघांचंही एकच हवं का? नसलं तरी चालतं. फक्त असावं लागतं एकसारखं मन, दुःख वाटून घेणार. आणि जाऊ दे, लेट सेलिब्रेट यार. सुखदुःख कशासाठी बोलायची? सुख म्हणजे फसफसणारा फेसच. फेस असतो ना, न दिसणाऱ्या हवेनं तयार होणार. तसंच सुखाचं, न दिसणाऱ्या यशानं मिळणारं आणि न मिळणाऱ्या समाधानानं दिसणार. पण फेस जसा लगेच जातो विरून हवेत, तसंच सुखाचं असतं का रे? निदान आज तरी याचं उत्तर देशील मित्र? तू भेटलास ना की सुखाची आठवण होते. तू भेटलास ना की सुखाची आठवण होते, तुझ्या येण्यासारखीच बऱ्याच दिवसांनी. म्हणूनच आजही लेट सेलिब्रेट यार. पण दुःखा, आज मात्र तुझं दुःख मला हवंय. पण दुःखा, आज मात्र तुझं दुःख मला हवंय. लोकांकडून होणाऱ्या तिरस्काराचं किंवा त्यातल्याच काहींकडून विनाकारण जपलं जाण्याचं. तेवढं देशील? देच. हट्टच आहे समज मित्राचा, आणि देच तुझं दुःख. देच तुझं दुःख आणि सुखानं हास. चिअर्स. पुसून टाक टिअर्स. लेट सेलिब्रेट यार.